स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. किती सेवा झाल्या? 4. पहिली सेवा सांगितली स्वामी काज. स्वामीचं कामकाज म्हणजे काम. आपल्या स्वामीचं काम मनोभावे करणं, अंतकरणापासून करणं म्हणजे देवाची पूजा. आता स्वामी म्हणजे कोण? हे बघा, या ब्रह्मांडाचा या त्रिभुवनाचा स्वामी कोण असेल तर देव आहे. बरोबर आहे की नाही? स्वामी तिन्ही जगाचा कोण आहे? देव आहे. त्याच्या सत्तेनं सगळं चालतंय का नाही? तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आहे का नाही? या ब्रह्मांडाचा मालक कोण आहे? देव आहे. स्वामी कोण आहे? देव आहे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. बर, मग त्या देवाची सेवा करणं म्हणजे महापूजा. सरळ अर्थ बर का. आणि स्वामीची सेवा करायला परावृत्त करणारी जी संत आहेत, त्या संताची सेवा करणं सुद्धा भगवंताची सेवा आहे. तुका म्हणे संत सेवा सेवा हेची देवा उत्तम, किंवा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. संतांची सेवा करणं म्हणजे देवाची सेवा आहे, स्वामीची सेवा आहे बर का. मग आपल्या स्वामीची सेवा मनोभावे करणं म्हणजे देवाची महापूजा आहे. केवळ देवघरातल्या देवाची पूजा करणं म्हणजे देवाची पूजा नाही. फक्त मंदिरातल्या देवालाच धूप दीप अगरबत्ती लावणं म्हणजे देवाची पूजा नाही. तर त्यांचं काम, त्यांची सेवा अंतकरणापासून करणं ही भगवंताची महापूजा आहे. आणि मला वाटते 5 वर्षापासून तुम्ही सगळेजण जे करताय ही सेवा, ही कोणाची आहे? स्वामीची आहे, मालकाची आहे, देवाची आहे. मग तुम्ही इथं करत असलेली सेवा, मग कुणी विना घ्यायची सेवा करत असेल, कुणी कीर्तन श्रवण करण्याची ऐकण्याची सेवा करत असेल, कुणी चहा पाण्याची, कुणी नाश्त्याची, कुणी भोजनाची सेवा करत असेल, बरोबर आहे की नाही? कुणी झाडून काढण्याची, साफसफाईची सेवा करत असेल. ह्या सगळ्या सेवा कुणाच्या आहेत? देवाच्या आहेत. आणि या सेवा जर तुम्ही मनोभावे केल्या, हीच विष्णूची महापूजा. ही पूजा आहे कडे, पूजा आहे. फक्त गंध देवाला लावणं, देव घरातले देव पाण्यात घालून धुणं म्हणजे नाही, बरोबर? हा, तर ही प्रत्यक्ष रूपातली सेवा भगवंताची सेवा आहे. आणि मालकाची सेवा कशी करावी, स्वामीची सेवा किती अंतकरणापासून करावी, ते आमच्या हनुमंतरायाकडून शिकावे. शूर आणि धीर स्वामी काजे तो सादर. आमच्या हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांचं जिथं जिथं काम असेल तिथं अगोदर उपस्थिती दिली. इकडे बघा, लक्ष द्या. रामायणामधले जेवढे जेवढे अवघड काम होते ते कुणी केले? हनुमंतरायांनीच केले की. हे बघा, रावणानं ज्या वेळेला सीतेचं अपहरण केलं, बरं, त्यावेळेला सीतेच्या शोधाकरता अनेक वानर सेना गेल्या, 4 दिशेला 4 सगळे गेले. पण शेवटी सीतामातेचा शोध कुणी लावला? जाने सीता शोध
सीतेचा शोध नाव त्याचे हनुमंत ज्याने सीता शोध केली राम सीता भेटविले सीतामाईचा शोध कोणामुळे लागला हनुमंतरायामुळे लागला म्हणजे भगवंताचं काम जिथं होतं तिथं हनुमंतराय हजर आहे सीतामाईचा शोध लावला चला पुढं द्रोणागिरी जो आणिला लक्ष्मण उठविला लक्ष्मणाला शक्ती लागली द्रोणागिरी पर्वत आणण्याकरता उड्डाण कोणी केलं हनुमंतरायाने केलं संजीवन बुटी आणली सुशेन नावाच्या वैद्याला घरासकट उचलून आणलं गड्या आहे की नाही म्हणजे हे कोणामुळे झालं हनुमंतरायामुळे रामायणामधून हनुमंतरायाला जर बाजूला केलं तर रामायण कधीच पूर्ण होत नाही आणि याच्यातून एक सिद्ध होतं बरं का आपल्या स्वामीचं काम कसं करावं हे हनुमंतरायाकडून आपण शिकावं दास बनून काम केलं पाहिजे महाराज आहे की नाही हनुमंतरायासारखं दास्यत्व आपण करायचं आणि आपल्या मालकाचं काम करायचं इथं हे करा ते करा म्हणून सांगायची वेळ पडू जे काम आपल्याला डोळ्याला दिसेल ते काम आपण केलं पाहिजे हे देवाचं काम आहे हे कुणाच्या घरचं कुणाच्या वैयक्तिक एखाद्याचं काम नाही हे ईश्वराचं काम आहे हे संताचं काम आहे आणि हे काम आपण सगळ्यांनी करणं म्हणजे देवाची पूजा आहे बरं असं समजून काम करा पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो माझ्या भगवंताची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार हा फक्त तुम्ही करून बघा निरंतर अंतकरणापासून करा नाही तर टाळी वाजवा म्हणलं की तेवढंच वाजविते भजन करा तेवढंच करतात महाराज आहे की नाही आम्हाला जड आलंय जीवावर आलंय भजन करायचं सांगकाम नसावं माणसाने काय काय मालकाचे गडी आहेत पण सांगकामे सांगितलंय तेवढंच कळत एका मालकानं रामा नावाचा गडी ठेवला आणि त्याला सांगितलं शेतात कुळव झुपा मी जरा धाराशिवला चाललोय आणि हो का पहिलं तास नीट हाना बरं आणि पहिलं तास नीटच हानी जा टोकरायचं असते बरं त्या गड्यानं एवढंच ऐकलं पहिलं तास निठाणा पहिलं तास निठाणा गेलं ती मालक धाराशिवला आणि हे शेतात गेलं कुळव झुपलं आणि मालकानं सांगितल्याप्रमाणे पहिलं तास नीट हाणलं मन लावून आणि दुसऱ्या तासाला जी कुळव वळविलं इळभर तिथंच खाली बी उतरलं नाही बैल बी सोडलं नाही बाबा इमानदार गडी गड्या वा मालकानं दिवसभर काम केलं आणि काम करून मालक परत येताना मालकाला वाटलं गड्यानं एक करभर अंतर कुळीवलं असं मग गड्याकडे जाताना मालकानं रिकाम्या हाताने जाऊन बरं त्याला जे लागतंय ती घेऊन जावं मी आताच्या गड्याचं सांग नाही आताची गडी मालक धाराशिवला गेला की मालक आई येताना पन्नासच्या इमलन चुन चुन आणा लई हेळवाक गडी झालीत महाराज मालक बी हेळवाकच बसून हानी ते गेला ऊस वाळून कशाला काय राहतंय आहे की नाही पण ती गडी जरा माळकरी होत मालकाला वाटलं माझ्या रामाला भजे चिवडा आवडते म्हणून त्यानं अर्धा किलो भजे अर्धा किलो चिवडा घेतला कोणाला या कामाच्या वागाला आलं शेतात बघितलं तो कुळव तिथंच मालकाला वाटलं बैल चलत नसतील का कुळवाचा काय घोटाळा झालाय का रामाची तब्येत बिघडली विचार करत करत ती रामाच्या जवळ आलं रामा बैल चल नाहीत का कुळव खराब आहे का मग तुझी तब्येत बिघडली काय अरे मग कुळव का थांबलाय मालक तुम्हीच म्हणलो की एक तास नीट हान दुसऱ्या तासाचं कवा सांगितलं होतं मालकानं दोन्हीच्या दोन्ही पिशव्या खाली ठेवल्या असे हात जोडले रामा धन्य झालो रे मी तुझ्यासारखा गडी मला मिळाला असू द्या मालक लाखात एखाद्यालाच भाग्यानं असलं आता का फाशी घ्यावं त्या मालकानं किती बिनलाजी असेल सांग मालक म्हणला राम आता अजून एक काम करतोस जी मालक तुम्ही सांगावन मी ऐका रूम न उपस उपशील हान माझ्या डोसक्यात एकाच रट्ट्यात मालक घालवलं चोप मला सांगा असं जरी हेळवाक एखाद्याला मिळालं कल्याण होईल तसं भगवंताची सेवा करत असताना सुद्धा प्रत्येक गोष्ट सांगायची गरज नाही अजून सांगू का तुम्हाला अरे आपल्या मालकाचं काम गड्यानं कसं करावं हे देवानं संतांच्या घरचा गडी बनवून दाखवला न सांगता करी सर्व काम न सांगता करी सर्व काम न सांगता करी सर्व काम
सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. किंवा असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. देव सुद्धा भक्ताच्या घरी गडी म्हणून राबला. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. ऐकणी राबला का नाही देव. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी माझ्या देवानं 36 वर्ष पाणी भरलं. सांगावं लागलं का न सांगता. न सांगता करी सर्व कामे. न सांगता सगळी कामं केली. चला पुढं. सावताबाबांचा मळा खुरपून काढला. सांगावं लागलं का न सांगता. न सांगता कामे न सांगता करी. काही सांगायची गरज नाही. चोखोबाची बहीण झाला सारंगधर वहिनी उघडादार हाका मारी. चोखोबारायांच्या पत्नीचं बाळणपण केलं. ऐक नाही. असे कितीतरी संतांची कामं माझ्या देवानं केली. तुकाराम महाराज म्हणतात असंच आपण सुद्धा देवाची कामं केली पाहिजे. देव भक्ताची कामं जर न सांगता करत असेल तर आपण देवाची कामं न सांगताच करावी लागतील की का सांगावं लागल. म्हणून इथून पुढं जिथं जिथं देवाचं काम आहे धर्माचं काम आहे त्या धर्माच्या देवाच्या कार्याला मनोभावे सेवा करायची. बरं बोलवायची गरज पडू देऊ नका. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय नरका जाणी. देवाची कृपा होईल. स्वामी काज कळाला पहिला मालक. चला दुसरा ऐका. गुरु भक्ती. आपला गुरुच आपला भगवंत आहे. बघा कोणाचं तरी शिष्यत्व स्वीकारा. आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर आपल्या जीवनात मार्गदर्शक खूप महत्वाचं आहे. आपल्याला मार्ग दाखवणारा कोणीतरी पाहिजे. बघा आपण जर 4 व्हीलर गाडी घेऊन कुठंतरी अनोळखी गावाला गेलो आणि आपल्याला रस्ता माहीत नाही. महाराज आपण कशाचा वापर करतो. मोबाईल मधल्या मॅपचा. बरोबर आहे की नाही. गुगलवर मॅप टाकतो किंवा मॅपचा. मग ते मॅप बरोबर आपल्याला सांगतं इथून पुढं इकडं डाव्या बाजूला वळा सरळ जा. मॅप म्हणजे गुरुची भूमिका निभावतो आणि बरोबर आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय तिथपर्यंत नेऊन पोचवतो. समजा तो मॅपच आपण वापरला नाही. आपल्याला माहित आहे कुठं जायचं. आपण जाऊ. रस्ते तर अनेक आहेत पण आपल्याला जिथं जायचंय तिथं आपण पोचू शकत नाही. दुसरीकडे भरकटत फिरू. तसंच आहे हो. आपल्याला जर भगवंतापर्यंत जायचं असेल तर गुरु हा मार्गदर्शक आपल्या जीवनात खूप महत्वाचा आहे. भावे विन देव न कळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळे. गुरु हा आपल्या जीवनातलं जे दुर्गुण आहेत ते बाजूला काढतो आणि आपल्याला त्या सगुण परमात्म्याची भेट होण्याकरता मदत करतो. त्याच्या ज्ञानाच्या अमृताचं आपल्याला प्राशन करतो आणि आपल्या जीवनाची वाट सुलभ आणि सोपी करतो. बरं म्हणून गुरु हा खूप महत्वाचा आहे. गुरु भक्ती. त्या गुरुची भक्ती देव समजून करणं. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ठीक आहे. गुरु हाच भगवंत आहे. भगवान ब्रह्मदेव विष्णू आणि महादेवाचं स्वरूप आहे असं समजून त्यांची सेवा करणं हीच विष्णूची महापूजा. आणि अशी कुणी केली. महाभारतातला एक गोड प्रसंग आहे बघ. कुणी केली गुरुची भक्ती. एकलव्यानं. द्रोणाचार्यानं शिष्य म्हणून स्वीकार केला नव्हता पण एकलव्यानं द्रोणाचार्याला गुरु मानलं होतं. मातीचा पुतळा गुरुचा बनवला होता आणि त्या मातीच्या पुतळ्याची सेवा देव समजून केली होती. परिणाम काय झाला. महान धनुर्विद्या त्याला प्राप्त झाली आणि ही बातमी द्रोणाचार्याच्या कानावर पडली. अर्जुनापेक्षा कुणीतरी श्रेष्ठ धनुर्धर आहे हे कळाल्यानंतर कोण आहे पाहायला आला आणि द्रोणाचार्य ज्या वेळेला समोर आले विचारले त्याला कोण आहेस तू. सांगितलं गुरुदेवा माझं नाव एकलव्य आहे. असं कोण आहे तुझा गुरु. एवढी महान धनुर्विद्या तुला कुणामुळे प्राप्त झाली. त्यावेळेला एकलव्यानं हात जोडले आणि मातीच्या पुतळ्याकडे इशारा केला. द्रोणाचार्याने तो पुतळा पाहिला आणि द्रोणाचार्याचा कंठ दाटून आला. डोळे भरून आले. का. तो पुतळा दुसरा तिसरा कुणाचा नव्हता द्रोणाचार्याचाच होता. द्रोणाचार्याने एकलव्याला कडकडून मिठी मारली. धन्य झालो रे मी तुझ्यासारखा शिष्य मला मिळाला. पण ऐक तुझी निष्ठा तुझी भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न आहे पण शिष्यानं गुरुला गुरुदक्षिणा द्यावी लागते हा नियम आहे.
काय देशील माझ्यासाठी? एकलव्यानं सांगितलं, गुरुदेवा तुम्ही माझा प्राण जरी मागितला तर हा एकलव्य हसत हसत तुमच्या चरणावर प्राण अर्पण करेल. एकलव्याची परीक्षा घेण्याकरता द्रोणाचार्य म्हणतात, तुझ्या उजव्या हाताचा अंगठा तोडून माझ्या चरणावर अर्पण कर. काय सामर्थ्य आहे! एका क्षणाचा विलंब लावला नाही. गुरु हाच माझा भगवंत आहे आणि त्यांचं वचन पाळणं हीच माझ्यासाठी ईश्वराची पूजा आहे असं समजून आपला अंगठा तोडला आणि गुरुच्या चरणी अर्पण केला. गुरु भक्ती, एवढी निष्ठा गुरुबद्दल असायला पाहिजे. गुरुनं अंगठा जरी मागितला तरी द्यावं लागतंय. आमची गुरुनिष्ठा लई हेळवाक बघा. कीर्तन झाल्यावर महाराजाच्या पाया पडताना नोटा सुद्धा चांगल्या देत नाही. नाही नाही, आमच्याकडे येणारं गबाळ लईच हेळवाक बाबा. आमच्याकडे येणाऱ्या नोटा का चांगल्या असत्या? तुही कान उडालेल्या, रंगात भिजलेल्या, तारा निघालेल्या. एकातूर नोटवर गांधीजीच नव्हते. कुठल्या दुकानात चलल महाराज सांगा. एका बिगर लग्नाच्या पोरानं मला 15 रुपयाची नोट आणून दिलं योगेश महाराज. अर्धी 10ची ना अर्धी 5ची चिटकावून आणि वरून मला म्हणते, महाराज आमदा माझं लगीन जमल का कसं? मी म्हणलं जमल्यालं मोड. असं देऊन जमत असते का गड्या? अरे तुम्हाला द्यायचंय तर शुद्ध भावनेनं द्या, बरोबर आहे की नाही? 50ची 100ची नाही दिले तरी चालेल नोट, 10च्या आणि 20च्याच द्या, पण चांगल्या द्या. ती कुठं तर चालावं. तुम्ही जसं द्याल तसंच तुम्हाला मिळेल. विठ्ठल विठ्ठल.